म्हणतात आज आवडीनं भजन करा आणि भावे भजन करा, पण हरिनाम घ्या त्याला कारण आहे. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, माझे कंठे राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. महाराजांचं सुप्रसिद्ध प्रमाण आहे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. काय केलं त्या नामानं? कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळाचा उद्धार केला, राक्षसाला मुक्त केलं. इतकी ताकद ज्या नामात आहे, म्हणून तुम्ही आवडीने करा, भावे करा, पण काय घ्या? हे मुक्त करणारं हरिनाम घ्या. आणि तुम्ही जर हरिनाम गेलं तर तुम्हाला फायदा असा होईल, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सामान्य जीवनात चिंता करायची नाही का? तर आपली एक ना एक दिवस चिंता होणार. सुभाषित करायचं, सुभाषित आहे चिता चिंता सुमा एकताम सुंद बिंदू मात्रेन विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता या दोन शब्दात इतकाच फरक आहे, फक्त अनुस्वार. चिंता जिवंताला जाळते आणि चिता मेलेल्याला जाळते. पण जिवंत माणूस जर चिंतेत असेल तर पैलवान असू द्या, 1-2 महिन्यात काडी पैलवान होतो चिंता. आणि चिता मेल्यावर जाळून टाकते. म्हणून महाराज म्हटले, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही चिंतन करा. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. वर्तमानाची केली जाते त्याला म्हणतात चिंता, वर्तमानात केलं जातं त्याला म्हणायचं चिंतन, भविष्य काळाची केली जाते त्याला म्हणायचं चिंता. आणि आपण भगवान परमात्म्याचं भूतकाळातलं केलं जातं त्याला म्हणायचं स्मरण. भूतकाळाचं स्मरण आहे, चालू वर्तमान काळात त्याचं चिंतन आहे, आणि भविष्य काळामध्ये चिंता आहे. म्हणून वर्तमान काळामध्ये काय करायचं तर चिंतन करायचं, आवडीने करायचं आणि भावानं करायचं. देवाकारणी भाव तस्मात किंवा भावे विन देव, भावे विन हरिपाठातलं प्रसिद्ध प्रमाण आहे, भावे विन देव नकळेनी संदेह. भावानं देव प्राप्त केला जातो. याच्यासाठी माऊलीनं हरिपाठात मुख्य 3 उदाहरणं दिली. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये.
किंवा भाववळे आकळे एरवे नाकळे करतळी आवळे तैसा हरी 2-3 प्रमाण माऊलीचे प्रसिद्ध हरिपटात म्हणून आवडीने भावे हा शब्द अंडरलाईन करा. हरिनाम घेशी हरिनाम का त्याला कारण आहे विश्वाच्या पाठीवर तारक कोणता शब्द असेल तर ते हरिनाम. चालू वर्तमान काळात कलियुगात विचार करा. कलियुगात जर माणसाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हे नामस्मरण का करायचं त्याला कारण आहे. मांगोबा माळाच्या भाषेत ऐका म्हणजे तुम्हाला पटकन करत झोपलेली माणसं जागी करा. 100 गवताच्या पेढे घेतल्या तर त्याला किती किलो काड्या लागतील आई पेटवायला? 1 किलो म्हणता का काही 1 काडी म्हणता? 1 काडी एका काडीत 100 काड्या पेंड्याची राख होईल. आता याच्या पुढचं उत्तर तुम्हीच द्या. तुम्ही सहकार्य केलं तर माझं कीर्तन तुम्हाला कळेल. 1000 गवताच्या काड्या घ्या आता किती लागतील? अजून एकच म्हणता? घरचा बुवा लागला म्हणून काही उत्तर देता का? 100 काड्याला पेंड्याला जर 1 काडी तर अनुमान प्रमाण आहे आप्पा. 100 1 तर 1000 10 हे गणित आहे ना. काही इंजिनियर झालेल्या बुवाला फसवता का? 10,000 काड्या घ्या गवताच्या पेंड्या आता किती किलो लागतील? बोला 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 बोला. अजून एकच म्हणता? आता 1 लाख पेंडे घ्या गवताच्या आता किती काड्या लागतील आबा? अजून एकावरच आहे का तुमची गाडी? उत्तर बरोबर आहे तुमचं आणि तेच उत्तर माझ्या ज्ञानोबा माऊलीला अपेक्षित आहे. तैसे नामे केले जपता रे तैसे नामे केले जपता रे तैसे नाम केले जपता रे तैसे नाम केले तृणाग्नी हरिपटातलं प्रमाण आहे का? तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ज्ञानोबा माऊली म्हटले लाखो पेंड्या असू द्या नाही तर 10 पेंड्या असू द्या एका काडीत सगळ्या पेंड्याची जशी राख होते तशी थोडी पाप असू द्या नाही तर लाखो पाप एकत्र येऊ द्या एका नामस्मरणानं त्याची राख होते. म्हणून आवडीने भावे हरिनाम विठ्ठल. कारण क्रमांक 2 अभंग नीट ऐकायचा असेल कळावा असं वाटत असेल तर नीट ऐका. पहिली गोष्ट नामस्मरणानं पाप धुवून जातं म्हणून नामस्मरण करायचं. दुसरी गोष्ट हे पाप जीवाला दुःखाच्या माध्यमातून त्रास देतं म्हणून भजन करायचं. माझ्या पदरची भाषण ज्ञानोबा माऊलीची ज्ञानेश्वरी उघडा 13वा अध्याय असं म्हणतो 30 क्रमांकाची ओवी. मग विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज वाफवी आणि कुकर्माचा करी राबू जरी आणि मग तयाची सारिके असंभड पाप पिके. 30 क्रमांकाची 31 क्रमांकाची 13व्या अध्यायातली ओवी. ज्ञानोबा माऊली म्हणले विधीची वाप चुकवी म्हणजे कर्म करताना जर मनुष्य चुकला तर त्याचा परिणाम असा होतो त्यातनं पापाची निर्मिती होते पापाची. आणि हे पाप मग तयाची सारिके असंभड पाप पिके आणि ते पिकलेलं पाप म्हणजे तयार झालेलं पाप. ज्ञानोबा माऊली म्हणले दुःख होतं दुःख आणि हेच दुःख जीवाला त्रास देतं. आम्हाला तर दुःख नकोय बुवा आणि हे दुःख निर्माण करतं आमचं कर्म म्हणजे आमचं पाप. आणि जर आम्हाला दुःख नको असेल तर पाप नसायला पाहिजे आणि हे पाप जर जाळून टाकायचं असेल तर भजन केलं पाहिजे. विठ्ठल पापाच्या बाबतीत विश्लेषण चिंतन मांडताना माझ्या समोर 2 गोष्टी आल्या. एक चुकून झालेली पाप आहे सचिन महाराज आणि 2 जाणून बुजून केलेली पाप आहे. नामदेवरायाच्या गाथेत फार गोड प्रमाण. चुकून झालेली पाप नामदेवराया म्हणले धुवून जातात तीर्थात गेली तर
पण ज्यानं जाणून बुजून पाप केलं, जाणून बुजून सत्ता बंद पडायचा प्रयत्न करतो, नामदेवराया म्हणले मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे. नामदेवराच्या गाठीतलं प्रमाण आहे की जर जाणून बुजून जीव पाप करत असेल तर तीर्थाच्या बापानं तुमचं पुण्य जायचं नाही. आणि मग तीर्थात गेला ना आंघोळी नाक बुडवून जर आंघोळ करून आला, तुमच्या बापाच्या तीर्थ जात नाही. माझी पदरची भाषा नाही, नामदेवरायाचा गाठा सांगतो. तीर्थात आंघोळ करायची असेल तर नाभीपर्यंत पाणी यावं, हे तीर्थ स्नानाचा नियम आहे. ज्यानं चंद्रभागेत जाऊन फक्त घोटाच बुडवला त्याच्या 3 पिढ्याचाही उद्धार व्हायचा नाही. विठ्ठल वेदांतात असा उल्लेख आला, तीर्थात स्नान करताना नाभीपर्यंत पाणी यावं तर तीर्थ स्नानाचं पुण्य. नाना पण चंद्रभागेत आमचा वारकरी अंगातली कपडे वारकरी का काढतो आणि बुडीच का देतो, त्याला कारण आहे. चंद्रभागेमध्ये स्नान करायला जर इथून पुढे गेला, इंद्रायणीत जा चंद्रभागेत जा, तर आधी लगे लगे लागलीच पाय टाकायचं नाही नदीत, का तर ते तीर्थ आहे. तीर्थ आहे. तीर्थात प्रवेश करताना आधी चपला बाजूला काढायच्या आणि मग त्या तीर्थाचं दर्शन घ्यायचं. आई मला सांभाळणारी जन्मदाती जशी माझी माय आहे तशी पवित्र तू माझी आई आहेस. तुझ्यात प्रवेश करतो तर माझ्यातली पाप इथं तरंगतील, ती स्वाधीन कर. आणि तुझ्यात पाऊल टाकतो तर आपल्या आईला लात लागल्यावर जसं आपण पाया पडतो तशी नदी सुद्धा आपली आई आहे. तिच्यात पाऊल टाकताना लागलीच उचलून पाऊल टाकायचं नाही, मग चपला बाजूला काढायच्या आणि पाय घासत आत जायचं. आपल्या आईला लात मारायची नाही आणि आत गेलं तर उंजळीत पाणी घ्यायचं आणि ते समोरच्या दिशेनं टाकायचं. नाभीपर्यंत पाणी येऊ द्यायचं आणि मग नमस्कार करायचा आणि त्या नमामि गंगे मंत्रानं त्या तीर्थाचं दर्शन घ्यायचं. तेव्हा तीर्थ स्नानाचं पुण्य आहे. विठ्ठल बरंच गडी लांबनं चंद्रभागेला असं करून आलं, त्याचं पुण्य जागच्या जाग्याला राहिलं. पुण्य काय तसं जात असतं का? नामदेवराया म्हणले तीर्थाच्या बापान जायचं नाही. एखाद्यानं एकादश आहे, एकादश माहिती आहे, एकादश हनुमान महाराज तरी एकादशीला बटाटवडा खातो, माहिती आहे की नाही? त्याला एकादशीला अन्न खाऊ नये ना, तरी एकादशीला बटाटवडा खातो गुणवऱ्याच्या हाटीला. आणि मग नामदेवराय म्हणले चित्रगुप्तानं तिथं नोंद केली, ज्यानं एकादशीला बटाटवडा खाल्ला आणि तो यादव महाराजाच्या दिंडीत गेला आणि चंद्रभागेत बुडकी दिली. नामदेवराया म्हणले जशी त्यानं डुबकी दिली तसा त्याचा बटाटवडा वर आला आणि जसा हा नदीतनं वर आला तसा बटाटवडा त्याच्याच अंगात शिरला. जात नाही, कोणत्याही तीर्थाला जा, हे पाप जात नाही. चुकून केलेली पाप फक्त गंगा घालवते, जाणून बुजून जात नाही. मग हे जाणून बुजूनचं पाप कोण घालवतं? ते घालवतं फक्त आमचं नाम संकीर्तन, आमचं भजन. त्याचं कारण असं आहे बाबा, रामकृष्ण उच्चारानंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. आम्ही पापाला घाबरतो आणि पापन कधी काळ कुणाला घाबरतं? नामस्मरणाला. मग नाथराया म्हटले ज्याला ज्याला उद्धार होण्याची अपेक्षा आहे त्यानं भजन करा, पण कसं? अभंगाच्या पहिल्याच्या आवडीने भावे हरि नाम घे सर्व नको खेद कर हरि गात हर पालिते तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हर बली देता, हरिमुखी गाता हर बली देता. हे आबादी दे बाबा हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी
असं जर आवडीनं आणि भावानं भजन केलं भगवान परमात्म्याचं, तर हरिनाम काय करतं? आपली चिंता व्हायला भगवान परमात्म्याला भाग पाडतो. व्यवहारातलं उदाहरण, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सगळी जबाबदारी पोरीची बापानं घ्यायची. ज्या दिवशी लग्न झालं आणि मंगळसूत्र मालकानं तिच्या गळ्यात अडकवलं, तेव्हापासून सगळी जबाबदारी मालकानं घ्यायची. हेच आहे हे परमार्थात सुद्धा. जोपर्यंत तुम्ही पांडुरंग परमात्म्याला मालक मानित नाही आणि त्याच्यावर जबाबदारी टाकत नाही, तोवर तुम्ही मरायला टेकला तरी जबाबदारी तुमच्या मायबापाची. पण ज्या दिवशी तुम्ही भार परमात्म्यावर टाकला, देव सखा जरी देव सखा जरी, ओ देव सखा जरी, देव सखा जरी, जगावगे कृपा करी, जगावगे कृपा करे, जगावगे कृपा करे, जगावगे कृपा करे, जगावगे कृपा, देव सखा जरी, जगावगे कृपा करी, 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 जगावगे कृपा करी. ज्या दिवशी जबाबदारी टाकाल त्या दिवशी सखा देव होईल, तुमचा मित्र तो होईल, तो तुमचा सारथी होईल. आणि ज्या दिवशी सारथी भगवान परमात्मा असतो, त्या दिवशी विरोधात 100 असले तरी केसाला धक्का लागत नाही. महाभारत आहे. तर ज्याच्या बाजूने देव उभा आहे त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. म्हणा आवडीनं भजन करा भावे.